आणि आमचा अभ्यास घ्यायचा. झालं की शाळेत आलं की वह्या काढा, पुस्तकं बघा, कॅलेंडर वगैरे कुठल्या ठिकाणी काय होमवर्क दिलं आहे, होमवर्क झालं का नाही, फक्त 5 ते 6 खेळा. 6 नंतर मी परत अभ्यास करा, टी व्ही बघा 1 तास. आणि मला आता मी पुस्तक असं डोळ्यासमोरून झोपून जायचं. म्हणजे त्यावेळेस शाळेपासून म्हणजे केमिकल इंजिनियर आहेत धीरज, हे लंडनमध्ये त्यांनी MPची डिग्री घेतली, आज बिझनेस सांभाळतात. त्याचं सगळं श्रेय हे फक्त आईला जातं. कारण काय, घरी राहून त्यांनी आमचा अभ्यास घेतला, नेहमी प्रोत्साहन दिलं. कधी कुठल्या सब्जेक्टमध्ये मार्क्स करून पडले जरी असले तरी रागवलं, पण आजपर्यंत आम्हा तिघावर कधीही हात उचलला नाही. कारण काय, पालकांनी आपल्या मुलांना कसं मोठं करायचं हे पण ह्याच्याकडे पालकांनी लक्ष द्यायची गरज आहे. आपण शिक्षण संस्था ह्या चांगल्या उभ्या करतो, एज्युकेशन फील्डमध्ये शाळा चांगली असते, परंतु हे माझं मत आहे की पालकांना याचा विचार केला पाहिजे की आपली स्वप्न हे मुलांवर थोपू नका. कारण त्या आजकालची मुलं ही फार हुशार आहेत. मुलाचे भविष्य होतं ते ही मुलं त्यांना पहिलीच पाहिजे. एवढे एज्युकेटेड मुलं आहेत. आज लहान मुलं काय काय बोलतात हे 12वीपर्यंत मी बोलू शकत नव्हतो. म्हणून त्यांची स्वप्न पाहायला त्यांना संधी द्या. आपण म्हणतो की पालकापेक्षा चांगलं गाईड नसतं. गाईड म्हणजे फक्त मार्गदर्शन देणे, दिशा दाखवणं. त्यांना दिशा दाखवा, त्यांच्या पंखाखाली हवा द्या, त्यांना उंच उडू द्या. बी द विंड बिनीथ द विंग्स, लेट देम फ्लाय. भैयांबद्दल सांगू इच्छितो. त्यांना मी लहानपणापासून जन्मल्यापासून ओळखतो. आणि मला वाटतं की इथे जेवढे लोक आहेत ते भैयांना चांगलंच ओळखतात. पण मला वाटतं मी कुठेतरी त्यांना थोडा जास्त चांगलं ओळखतो. थोडा त्यांच्याबरोबर झाल्याचा मोठा झालो. आणि प्रत्येक गोष्टी जसं जरुरी नाही प्रोफेशन, म्हणजे आमच्या फॅमिलीतले आमिर खान असते. कुठलीही गोष्ट 15 विचार करून की हा नकाशा बरोबर नाही, हे तरी चेंज करा. आता हा जो प्लॅन आहे ते राजीव पारेख आर्किटेक्ट सांगू शकतात की किती मेहनत घेतली त्याने, किती वेळा चेंज केलं किंवा ही दिशा नाही, ती दिशा बरोबर आहे, ग्राफ नाही बरोबर. आणि मला वाटतं की फक्त माझे भाऊ म्हणून नाही, परंतु प्रत्येक गोष्टीत त्यांना प्रोफेशन आहे. छोट्या गोष्टी करायचं